तुतीच्या पानावर आता जे तुम्हाला दिसतंय ना त्याला लेडीबग म्हणतात. अरे हल्लो ना पब्लिक, हा जो लेडीबग आहे ना मित्रांनो, हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. कारण की जो झाडांवर जो मावा वगैरे पडतो ना, तर हा लेडीबग तो मावा खातो. पण आता शेजारी जो तुम्हाला दिसतोय ना, हा तुम्हाला केशरी रंगाचा दिसतोय. हा मात्र शेतकऱ्याचा मित्र नाही. याचं नाव काय आहे हे तर सध्या मला नाही माहिती आहे, ते मी कमेंटमध्ये तुम्हाला सांगेल, किंवा तुम्हाला माहीत असेल तुम्ही सांगा. पण तो काय करतो, जे पानांचा रस वगैरे शोषून ना पानं खराब करतो, जेणेकरून झाडांच्या वाढीसाठी ना ते अपायकारक आहे. मग काय तुमच्या भावाने फवारायचं ठरवलं. मग रोगर, त्याच्यानंतर हे नीम ऑइल वगैरे, आणि झाडांच्या वाढीसाठी ना एक डोस घ्यायचं म्हणून आपण आज फवारणी करणार आहोत. भावाकडून मग पंप वगैरे घेऊन आलो, कारण की पंप अजून मी तरी घेतलेला नाही आहे. मग त्याच्या मापाने ना आपल्याला जवळपास एक 7-8 टाक्या तरी फवारायच्या होत्या आज, कारण की रोपं लहान असल्या कारणाने ना पटकन होणार होतं. मग काय फवारायचं मला तुमच्या भावालाच घ्यायला लागणार आहे. मग काय तुमचा भाऊ माग हटत नाही, गाणं नको म्हणायला, आता तुम्ही जाशाल पळू. ठीक आहे. मग काय आपली टाकी वगैरे घेतली आणि पटापट सकाळ सकाळीच ना मारून घेतलं, जेणेकरून कसं सकाळ सकाळी वातावरण थोडंसं थंड आणि ऊन आल्या कारणाने ना जरा मिडलमध्ये असतं, त्याच्यामुळे ते पटकन आपल्याला पण फवारायला सोपं आणि रोपांना पण ते ऑब्झर्व करायला बरं पडतं. त्याच्यामुळे मग पटापट फवारून घेतलं. आता फवारायचं नेमकं कारण मी तुम्हाला सांगतो की ॲक्च्युली खूप थंडी पडली यावेळेस, आणि आपली जी लागवड आहे ती पण थंडी झाल्या कारणाने झाडांची पूर्ण वाढ झालेली नाही आहे. म्हणजे झाडं वाढतच नाही आहे, आणि त्याच्यावर मावा पडतो आहे, आणि छोटे मोठे कीटक आणि आळ्या पण आलेल्या आहेत. त्याच्यामुळेच आपल्याला ही फवारणी काढायची आहे. मग त्याच्यामध्ये आपण रोगरही करत आहे. रोगरने काय होणार आहे, तर जे कीटक वगैरे आहेत ना ते मरतील. आणि कडुलिंबचा जो फवारा घेत आहे तो यासाठी घेत आहे की पानावर थोडासा कडूपणा येईल. हा आपण नंतर आळ्या पाळणार आहे, पण अजून त्या आळ्या यायला खूप वेळ आहे. त्याच्यामुळे आपण ही फवारणी आत्ता काढून घेत आहे. आणि झाडांच्या आणि पानांच्या वाढीसाठी ना आपण महाधनचा एक छोटासा डोस घेतलेला आहे त्याच्यामध्येच मिक्स करून. म्हणजे रोगर, कडुनिम ऑइल आणि महाधन असे 3 यांचं आपण मिश्रण करून घेतलेलं आहे. हे पहा, याच्यामध्ये हे महाधनचं मिक्स आहे, हे आपण टाकलं. हे कडुनिमचं आहे. आता हे मापाने वगैरे हे तुम्ही तुमच्या पद्धतीने पण टाकू शकता. हे मी माझ्या पद्धतीने टाकतो, कारण की रोपे लहान आहेत आपले. आणि एक रोगरचा, असे 3 यांचा डोस आपण टाकीमध्ये देत आहे. जवळपास 7-8 टाक्या मला लागल्या. 2 एकरमध्ये 7-8 टाक्या म्हणजे ॲक्च्युली काहीच नाही, पण मला सवय नसल्या कारणाने आणि पहिल्यांदाच मारतोय मी खरं तर, त्याच्यामुळे चालली ही आपली अवस्था. घ्या तुम्ही मजा घ्या. तुम्ही काय याद करशान बाबा. एक पोरगं मुंबईला चांगल्या एसीत बसून काम करत होतं, खुर्चीवर बसायचं होतं तंगड्या हे करून, आणि इकडे येऊन तंगड्या पळत बाबा रात्रीच्या तुटतपर्यंत काम करायला लागतं. देवा बघ रे बाबा, जाऊ द्या, मेहनत आहे. आणि आता मी व्हिडिओ जे टाकतोय तर तुम्ही पण त्याच्यामध्ये जरा कमेंट वगैरे टाका यार, काहीतरी विचारा, मला पण वाटू दे बघताय म्हणून काहीतरी.